श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. तर मंडळी, सर्वांना माझा सादर प्रणाम. मी सोमनाथ स्वामी गुरुजी आपल्या सेवेसाठी आपल्या सर्वांचे भक्ती धर्म संगीत शास्त्र या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या सेवेसाठी घेऊन आलोय खग्रास चंद्रग्रहण ग्रस्तोदित याची अचूक अशी माहिती. तर मंडळी, तर मित्रांनो, यावर्षी खग्रास चंद्रग्रहण 2026 म्हणजेच फाल्गुन शुक्ल पक्ष पौर्णिमा वार मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. त्या अगोदर 2 मार्च 2026 रोजी हुताशनी पौर्णिमा होळी असणार आहे. होळी नेहमीप्रमाणे 2 तारखेला साजरी करायची आहे. त्याचबरोबर या ग्रहणाची विशेष अशी वेळ दुपारी 3:20 हे ग्रहण सुरू होणार आहे. त्यानंतर 5:04 या ग्रहणाचा मध्यान्ह काळ असणार आहे. यापुढे आणि ग्रहणाची विशिष्ट अशी समाप्ती सूर्यास्तानंतर म्हणजे 6:48 होणार आहे. परंतु भारतामध्ये हे ग्रहण साधारणतः 3 ते 3.5 तासाचे दिसणार आहे. या ठिकाणी सामान्य जनमानसांनी सकाळी सूर्योदयापूर्वीच जेवण वगैरे करून घ्यायचं आहे. ग्रहणाच्या वेदारंभामध्ये शक्यतो कुणीही जेवण करू नये. ग्रहणाचे वेद पाळायचे आहेत. ग्रहणाचे वेद बाल, वृद्ध, आजारी व्यक्ती, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांनी मंगळवारी ठीक 11 वाजल्यापासून ते मोक्ष काळापर्यंत वेद पाळायचे आहेत. आता वेद पाळायचे म्हणजेच वेद काळामध्ये काय करायचं आणि काय करू नये. वेद काळामध्ये स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्म इतर कार्य करता येतात. तर मात्र वेदामध्ये भोजन करू नये. मात्र वेद काळात इतर आवश्यक अशी कर्मे म्हणजेच पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग म्हणजे शौचास जाणे, झोप घेणे ही कर्मे करता येतात. परंतु ग्रहण पर्व काळामध्ये म्हणजे आपल्या गावच्या सूर्यास्तापासून मोक्षापर्यंत म्हणजेच सायंकाळी 6:48 या काळामध्ये पाणी पिणे, शौचास जाणे ही कर्मे करू नये. ग्रहणातील परत्वे म्हणजे ग्रहणातील कर्ते सूर्यास्त होताच स्नान करायचे. पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध कर्म इतर कार्य करायचे आहेत. एखाद्याने मंत्र घेतला असेल तो मंत्र पुन्हा स्मरण करू शकता. त्याचबरोबर ग्रहणाचे राशी परत्वे फळ जसं की मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या राशींना शुभ फल आहेत. मेष, कर्क, धनु या राशींना मात्र मिश्र फल आहेत. त्याचबरोबर वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फळ आहेत. विशेष माहिती ज्या व्यक्तींना म्हणजेच ज्या व्यक्तींच्या राशींना अनिष्ट फळ आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. मी आपला आवडता सोमनाथ स्वामी गुरुजी या ठिकाणी निरोप घेतो. धन्यवाद.